गुड आफ्टरनून मुलांनो. तर आज आपण स्टॅटिस्टिक्स जो आपला लेसन आहे त्याच्यामध्ये आपण ही एक्सरसाइज जी आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची ती घेणार आहोत, कारण पहिली एक्सरसाइज आपली आय थिंक झालेली आहे. आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन अप्पर क्लास लिमिट, दोन प्रकारच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहेत. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन ऑर इक्वल टू द लोअर क्लास लिमिट. क्युम्युलेटिव्ह म्हणजे अक्युमुलेट झालेल्या फ्रिक्वेन्सीज. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज म्हणजे आपण 2-3 फ्रिक्वेन्सी ज्या आहेत किंवा कधी कधी सगळ्या फ्रिक्वेन्सीज ऍड होतात, क्युम्युलेट होतात, अक्युमुलेट केल्या जातात, त्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणतात. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा जो यूज आहे तो कशासाठी केला जातो? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा जो यूज आहे तो कशासाठी केला जातो? समजा इन केस आपल्याला समजा असे क्वेश्चन आले, म्हणजे तुम्हाला दिलेत क्वेश्चन की एक तुम्हाला टेबल दिलेला आहे मार्क्सचा, आय थिंक 40, हा आपण टेबल एकदा बघूया. ठीक आहे, आता जो टेबल दिलाय तो मार्क्स इन मॅथमॅटिक्स ऑब्टेन आउट ऑफ 40 scored by 50 students of 9th standard in first unit test. पहिल्या युनिट टेस्ट मध्ये मुलांनी आउट ऑफ 40 मुलांनी जे स्कोर केलेले मार्क्स आहेत, 50 स्टुडंट्स आहेत आणि पेपर 40 मार्काचा आहे, आणि त्या 40 पैकी मुलांना किती मार्क्स मिळाले त्याचा एक टेबल बनवलेला आहे, फ्रिक्वेन्सी टेबल. तर इथे आपल्याला मार्क्स दिलेले आहेत आणि इथे किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत म्हणजे फ्रिक्वेन्सी. जसं 0 to 10 मार्क्स मिळालेले 2 स्टुडंट आहेत क्लासमध्ये, 50 टोटल 50 स्टुडंट्स आहेत, त्याच्यापैकी 2 मुलांना 0 to 10 मध्ये मार्क्स मिळालेले आहेत. 10 to 20 मध्ये मार्क्स मिळालेले 12 स्टुडंट्स आहेत. 20 to 30 मध्ये मार्क्स मिळालेले 20 स्टुडंट्स आहेत आणि 30 to 40 मध्ये मार्क्स मिळालेले 16 स्टुडंट्स आहेत. असे टोटल 50 स्टुडंट्सचे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय क्वेश्चन कसे विचारतात बघा. आता इथे वेगवेगळे क्वेश्चन आपल्याला विचारलेत. काय क्वेश्चन विचारलेत की पहिला क्वेश्चन विचारलाय फॉर क्लास इंटरवल 10 to 20 द लोअर क्लास लिमिट इज डॅश अँड अप्पर क्लास लिमिट इज डॅश. आता इथे आपल्याला माहित आहे 10 to 20 आहे, तर 10 to 20 मध्ये 10 ला आपण लोअर क्लास लिमिट म्हणतो आणि 20 ला आपण अप्पर क्लास लिमिट म्हणतो. 10 इज द लोअर क्लास लिमिट अँड 20 इज द अप्पर क्लास लिमिट. प्रत्येक क्लासचा एक लोअर क्लास लिमिट असतो आणि एक अप्पर क्लास लिमिट असतो. जसं 20 to 30 चा 20 हा लोअर क्लास लिमिट आहे, 30 हा अप्पर क्लास लिमिट आहे. त्यानंतर त्यांनी क्वेश्चन विचारला हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स लेस दॅन 10. लेस दॅन 10, लेस दॅन 10 म्हणजे 0 to 10 मधले येणार ना. लेस दॅन 10 म्हणजे 10 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले किती स्टुडंट्स आहेत, ते 2 आहेत. त्यानंतर त्यांनी विचारलं हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स लेस दॅन 20. 20 पेक्षा कमी मार्क्स. आता 0 to 10 वाले 2 आहेत आणि 10 to 20 वाले 12 आहेत. मग 20 पेक्षा कमी म्हणजे हे दोन्ही पण होणार ना. 20 पेक्षा कमी म्हणजे 8 मार्क मिळालेले पण 20 पेक्षा कमीच आहे. 2 मार्क मिळालेले, 12 मार्क मिळालेले, म्हणजे हे दोन्ही ऍड, या दोन्ही फ्रिक्वेन्सीज ऍड होणार. कारण 20 पेक्षा कमी बोललं तर हे 12 पण येतील आणि हे 2 स्टुडंट जे आहेत त्यांना पण 20 मार्क्स आहेत. 10 पेक्षा कमी वाले इथे लिहिलेत
आणि 10 ते 20 वाले इथे, पण 20 पेक्षा कमी म्हटलं तर 0 to 10 वाले पण त्याच्यात ऍड होतात. म्हणून आपण काय करतो, इथे 2 फ्रिक्वेन्सीज ऍड करतो. हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन लेस दॅन 20, तर 2 + 12 येणार, म्हणजे टोटल 14 स्टुडंट आहेत. म्हणजे आपण इथे काय केलं, 2 फ्रिक्वेन्सीज ऍड केलेले आहेत 2 आणि 12 च्या. आता जर तुम्हाला हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स लेस दॅन 30 पेक्षा कमी मार्क मिळालेले किती स्टुडंट आहेत? 30 पेक्षा कमी, 20 to 30 मध्ये नाही, तर 30 पेक्षा कमी. 30 पेक्षा कमी म्हणजे 8 वाले पण येतील, 10 वाले पण येतील, 12 वाले पण, 21 मार्क्स वाले पण येणार. 30 पेक्षा लेस दॅन 30 याचा अर्थ 30 पेक्षा कमी, म्हणजे ते काही असू शकतं. 2 पण वाले ह्याच्यात येणार लेस दॅन 30 मध्ये, ज्यांना 2 मार्क्स मिळाले, ज्यांना 8 मार्क्स, 12 मार्क्स वाले, 15 वाले, 20 वाले, 25 वाले, 30 पर्यंत. 30 जिथे अप्पर लिमिट आहे इथे, तिथपर्यंतच्या फ्रिक्वेन्सीज ऍड करायच्या, जिथे तो अप्पर लिमिट आहे. लोअर लिमिट या हा क्लासची नाही, अप्पर लिमिट जिथे 30 आहे. म्हणून लेस दॅन विचारलं ना, तर जेव्हा लेस दॅन विचारतात तेव्हा हे जे लिमिट आहे हे अप्पर लिमिट असतं, अप्पर क्लास लिमिट असतं हे वाला. मग आपण काय करायचं, हा अप्पर क्लास लिमिट कुठे आहे, तर इथे अप्पर क्लास लिमिट आहे, इथे तो लोअर क्लास लिमिट आहे. मग अप्पर क्लास लिमिट जिथे आहे तिथपर्यंतच्या वरच्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज ऍड करायच्या वरच्या, म्हणजे इथपर्यंत या क्लास पर्यंतच्या सगळ्या ह्या फ्रिक्वेन्सीज ऍड होणार. मग इथे 2 + 12 + 20. आता इथे 2 लिहायचे, तर इथे आधी इथे 14 लिहिलेले आहेत आणि +20 येणार, म्हणजे 34. आणि लेस दॅन हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन लेस दॅन 40 लेस दॅन म्हणजे सगळ्या फ्रिक्वेन्सीज ऍड होणार, म्हणजे 34 आधीचे हे सगळे ऍड केलेले 34 आहेत, 3 फ्रिक्वेन्सीज, आणि चौथी फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. असं लेस दॅन टाईपचं आपल्याला काय बनवायचंय, टेबल बनवायचं. आता इथे बघा, इथे तुम्हाला एक टेबल बनायचंय हे लेस दॅन टाईपचे, कळलं. 2 + 12 14, त्यानंतर इथे 14 आलेलं आहे, ते इथे 20 ऍड होणार, आणि इथे 16 ऍड होणार, असं ऍड करत जायचं. आणि इथे लास्टला तुमचा एन आला पाहिजे. ठीक आहे. आता मोर दॅन इक्वल टू चं कसं फाइंड आउट करायचं, मोर दॅन इक्वल टू ला मायनस करत जायचं. मायनस म्हणजे काय, आता इथे आधी आपण फ्रिक्वेन्सी लिहिणार, नंतर आपण जेव्हा मोर दॅन लोअर लिमिट टाईपची बनवतो तेव्हा वरती आहे ना, हे एन जो आहे तो पहिला लिहायचा, एन, आणि मायनस करत जायचं खाली. म्हणजे मायनस काय करायचं, तर आता हा 50 पहिला, इथल्या एन जो आहे तो इथे 50 येणार. लेस दॅन टाईप मध्ये खाली 50 येतं, मोर दॅन टाईप मध्ये वरती 50 लिहायचे पहिले. आता 50 मधून इथे 9 मायनस करायचे. ठीक आहे. 41 आलं. इथे आता आधी हे आपण कॉलम भरूया. इथे टोटल फ्रिक्वेन्सी जर मोजली तर ही 23 येते. इथे जर तुम्ही काउंट केली तर इथे 13 येते, आणि इथे 5. तर आपण काय करायचं, ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सी सबट्रॅक्ट करत जायचं. इथे 41 आलं, 41 मधून हे 23 मायनस करायचं. 41 मधून 23 गेले, 18 राहतात. आता हा जो 18 आहे, त्या 18 मधून ही 13, हा जो 13 आहे तो मायनस करायचा. म्हणजे क्रॉसवाले वरचे मायनस करत जायचे, वरचे वाले. आधी पहिली 50 लिहायचे, मग 50 मधून हे 9 मायनस केले, 40 मिळाले, 41 मधून हे 23 मायनस केले. असा त्या फ्रिक्वेन्सी सबट्रॅक्ट करत जायच्या मोर दॅन टाईप मध्ये, आणि लेस दॅन टाईप मध्ये ऍड करत जायचं. आधी इथे मी फ्रिक्वेन्सीज लिहून घेतल्या. इथे 23 येणार, इथे 13 येणार. पहिली ही जी मोर दॅन टाईपची जी आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल बनवतो, तर पहिली व्हॅल्यू एन जी आहे ती 50 घ्यायची, आणि मग या 50 मधून इथल्या व्हॅल्यू मधून क्रॉसवाले वरचे, जसं तर मी 50 लिहिलं, तर पहिलं इथे 9 मायनस करायचं. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये आपण वरच्या मध्ये इकडचा नंबर ऍड करत जातो, इथे क्रॉसवाला सबट्रॅक्ट करत जायचं. इथे 18 येणार, आणि इथे 18 मधून 13 5, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी 5 सेम आली पाहिजे इथे जी आहे. ठीक आहे. हे झालं मोर दॅन टाईप. आता इथे आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.4 सोडवायचं. आता आपल्याला पहिली इथे जी बनवायची ती लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी पाहिजे.
तर पहिली फ्रिक्वेन्सी इथे 5 आहे, इथे पण 5 लिहायचं आणि एक 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 ऍड करत जायची. आता हा 5 घ्यायचा, इथला हा 5 इथे आणि ही 7 याच्यात ऍड करत जायची, मग 12 येणार. आता हा 12 घ्यायचा खाली, नंतर ही 15 ऍड करायचं, 27. त्यानंतर 27 घ्यायचा खाली, हे 10 ऍड करत जायचं, 37. 37 मध्ये हे 5 ऍड होणार या 37. तर हे 42 घ्यायचे आणि इथली 3 फ्रिक्वेन्सी. बरोबर एन जो आहे तो इथे आला पाहिजे, जो एन येतो ना, कारण आपण इथे पण फ्रिक्वेन्सी ऍड करत जातो. ठीक आहे. आता ही मोर दॅन टाईप आपल्याला पाहिजे. मोर दॅन टाईप मध्ये काय करायचं, मोर दॅन टाईप मध्ये जो एन आहे तो इथं पहिला लिहायचा असतो. 87 पहिला इथे लिहायचा. एन इथे लिहिला की एक 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 एक, आता इथे 87 आहे, तर 87 मधून मायनस करायचे 45. हे मायनस करत जायचं. जसं तिकडे लेस दॅन मध्ये आपण ऍड करत जातो ना, तसं हे क्रॉस वाले मायनस करत जायचं. 87 मध्ये 45 गेलं, तुमचे 2 आणि इथे 4, 42 राहतात. तर 42 मधून, या 42 मधून हे क्रॉस वाले 19 मायनस करायचं, 23 राहील. आता हे 23 मधून 16 मायनस करायचं, है ना. आणि या 7 मधून हे 2 ऍड करायचं, हे 5. इथला जो नंबर आहे, इथला जो नंबर आहे तो आणि इथली फ्रिक्वेन्सी सेम आली पाहिजे. ठीक आहे. असं हे मोर दॅन ऑर इक्वल टू च आपल्याला टेबल बनवायचंय. ठीक आहे. तर इथे पण आपल्याला एक टेबल बनवायचंय. आधी आपल्याला मोर दॅन ऑर इक्वल टू टाईपचा टेबल बनवायचा आहे. ठीक आहे. मोर दॅन इक्वल टू टाईपचा टेबल बनवण्यासाठी तुम्ही पण असा टेबल बनवू. ठीक आहे. आपण एक फ्रिक्वेन्सी टेबल बनवूया आणि मग त्याच्यावरून लेस दॅन टाईप, मोर दॅन टाईप दोन्ही प्रकारच्या फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचे आणि त्याच्यावरून क्वेश्चनचे आन्सर करायचे.
तर आता आपण ह्याची फ्रिक्वेन्सी मला थोडा प्रॉब्लेम होतो. एकत्र करायला बघते पण ते जमत नाही. एक टेबल बनवायचं आहे. करतो. तर आपण एक ना टेबल बनायचं असं आहे तसं प्रॉपर असं मला येत नाही. तर इथे आपण आता हा जो डाटा दिला आपल्याला थर्ड क्वेश्चन मध्ये की 62 स्टुडंट्स आहेत, त्यांचे मॅथमॅटिक्सचे मार्क्स आहेत आउट ऑफ 100 आहे ना. तर आपल्याला क्लासेस घ्यायचे 0 to 10, 10 to 20 असे क्लासेस घेऊन आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायचं आहे. इथे मी मार्क्स घेणार आहे, इथे टॅली मार्क्स घेणार आहे आणि फ्रिक्वेन्सी आहे. आणि तुम्हाला नंतर लेस दॅन नाही मोर दॅन टाईप, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची मोर दॅन टाईपची. सॉरी हँग होते थोडं.
तर इथे आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. क्युम्युलेटिव्ह खूपच छोटे आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे CF लिहिते मी आणि इथे मोर दॅन टाईप लिहिते. मोर दॅन टाईपची आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. इथे क्वेश्चन आहे बघा. प्रिपेअर prepare frequency distribution table. Prepare frequency distribution table and cumulative frequency table more than or equal to type. More than or equal to type चे आपल्याला काय बनवायचे? फ्रिक्वेन्सीचा टेबल बनवायचा. ओके. तर आपण इथे आता तयार करूया हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. प्रॉब्लेम नाही होतोय. इथे मी मार्क्स मध्ये 0 to 10 लिहिते. 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90, and 90 to 100. असं आपल्याला हे मार्क्स आपण घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर आपण टॅली मार्क्स सुद्धा घेणार आहोत. त्या टॅली मार्क्स घेताना आपण हे वेगवेगळे क्लास केलेले आहेत. क्लास जे आहेत त्या प्रत्येक क्लासचे आपण टॅली मार्क्स शोधणार आहोत. प्रत्येक क्लासचा एक फ्रिक्वेन्सी आपण शोधणार आहोत टॅली मार्क्स काढून. टॅली मार्क्स काढणार आहोत आपण. आधी आपण टेबल बनवून घेऊया आणि प्रत्येक जो नंबर आहे त्याच्यासाठी आपण
60 to 70 आहे, 70 to 80, 80 to 90 आणि 90 to 100 हे खाली. ठीक आहे. आता प्रत्येकाच्या टॅली मार्क्स घेणार आहोत आणि नंतर आपण फ्रिक्वेन्सी घेणार. आता इथे पहिला जो नंबर आहे हा आहे 55. तो 55 जो आहे की नाही, 55 जो येणार आहे तो आपल्या 55 जो आहे इथे मी टिक करते. 55 तुमचा इथे येणार आहे, 60 तुमचा इथे येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 81 आहे, 81 इथे येणार. त्यानंतर 90 तुमचा इथे येणार. 45 40 to 50 मध्ये येणार. 65 तुमचा 60 to 70 मध्ये येणार. 45 तुमचा इथे येणार. त्यानंतर 52 इथे येणार. 30 तुमचा इथे अप्पर क्लास लिमिट येणार. 85 इथे येणार. 20 तुमचा इथे येणार अप्पर क्लास लिमिट मध्ये. 10 तुमच्या इथे अप्पर क्लास लोअर क्लास लिमिट मध्ये. सॉरी. 75 इथे येणार. त्यानंतर 95 इथे येणार. 9 तुमचं पहिल्या क्लासमध्ये येणार. आपण इथे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपण घेतोय. 20 इथे येणार आहे. त्यानंतर 25 इथे येणार 20 to 30 मध्ये. 39 तुमचा इकडे 30 to 40 मध्ये येणार. 45 तुमचा 40 to 50 मध्ये येणार आहे. 50 तुमचा लोअर क्लास लिमिट जिथे आहे बघा इथे येणार. 40 to 50 मध्ये नाही घ्यायचा. 50 to 60 मध्ये 50 ला घ्यायचा असतो. त्यानंतर 78 to 80 मध्ये. त्यानंतर 70 तुमचा 60 to 70 मध्ये नाही घ्यायचा. 70 to 80 मध्ये येणार. 70. ठीक आहे. नंतर 46 आहे. 46 तुमचा इथे येणार. त्यानंतर 64 46 तुमचा इथे येणार आहे. आता इथे 5वी लाईन आली ना की ती आडवी द्यायची असते. 46 है ना. आणि 64 इथे येणार. त्यानंतर 42 इथे येणार. 58 इथे येणार. 31 इकडे येणार है ना. असं आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे. एक एक नंबर आपण इथे कट करायचा आणि इथे 82 इथे येणार आहे. त्यानंतर 27 आहे. 27 तुम्हाला इथे मिळणार. 20 to 30 मध्ये येणार. 11 तुमचा 10 to 20 मध्ये येणार. 11 78 70 to 80 मध्ये येणार. 97 लास्ट ग्रुप जो 90 to 100 आहे त्याच्यात येणार. 7 तुमचा 0 to 10 मध्ये येणार. 22 जो आहे तो तुमचा 20 to 30 मध्ये येणार आहे. त्यानंतर 27 तुमचा परत 20 to 30 मध्ये येणार आहे. 36 तुमचा इथे येणार आहे. त्यानंतर 35 परत इथे आडवी लाईन येणार. 5वी लाईन. 40 तुमचा इथे येणार आहे 40 to 50 मध्ये. 75 जो आहे तो इथे 70 to 80 मध्ये येणार आहे. 80 तुमचा 80 to 90 मध्ये येणार.
47 42 50 मध्ये येणार. 69 जो आहे तो 60 to 70 मध्ये येणार. 48 जो आहे तो 40 to 50 मध्ये येणार. त्यानंतर 59 जो आहे तो 50 to 60 मध्ये पाचवी लाईन आडवी येणार. 32 जो आहे तो इथे येणार 30 to 40 मध्ये. 83 82 90 मध्ये पाचवी लाईन आडवी येणार. 23 जो आहे तो 20 to 30 मध्ये येणार. नंतर 17 जो आहे तो इथे येणार. 77 70 to 80 मध्ये येणार. 45 40 to 50 मध्ये जाणार. त्यानंतर 5 जे आहे ते पहिला 0 to 10 मध्ये येणार. 23 जे आहे ते 20 to 30 मध्ये जाणार. 37 30 to 40 मध्ये जाणार. 38 परत 30 to 40 मध्ये जाणार. 38 35 परत इथे 30 to 40 मध्ये. 25 इथे येणार 20 to 30 मध्ये. 46 परत 40 to 50 मध्ये आडवी लाईन पाचवी येणार. 57 तुमचे येणार इथं 50 to 60 मध्ये. 68 तुमचे 60 to 70 मध्ये पाचवी लाईन आडवी येणार. 45 जे आहे ते 40 to 50 मध्ये येणार. आणि 47 40 आणि 9 हे दोन्ही इथे येणार. 40 to 50. आता या सगळ्यांच्या फ्रिक्वेन्सीज लिहायच्यात. पहिली फ्रिक्वेन्सी 3 आहे. दुसरी पण 3 आली. इथे तुमची 5 + 4 इथे 9 आली. इथे पण 9 आली. इथे तुमची आली 13. इथे 6 आली. इथे 5 इथे 6 इथे 5 आणि इथे 3 है ना. असं तुमचं टोटल ही जी आहे ही किती आली पाहिजे. किती स्टुडंट्स आहे 62 स्टुडंट्स आहेत. मग ही टोटल 62 येते का बघायचं. 3 + 5 8 6 14 19 इथे आले 25 38 47 आणि हे 47 9 47 आणि 9 56 आणि हे 6 62 बरोबर. आता मोर दॅन टाईपची फ्रिक्वेन्सी आपल्याला बनवायची. मोर दॅन टाईप मध्ये आता आपण ह्याची जी टोटल करणार आहोत. टोटल जी येणार आहे याची टोटल जी आहे ती किती आहे. एन किती आहे. एन 62 आहे. हा जो एन आहे ना तो हा पहिला इथे घ्यायचा. म्हणजे तुम्ही पहिला जो आहे की नाही 62 इथे लिहायचे. जेव्हा पण तुम्हाला मोर दॅन टाईप फ्रिक्वेन्सी बनायला सांगतात तेव्हा एन जो खाली आहे ना एन टोटल फ्रिक्वेन्सी जी आहे ती पहिली इथे वरती लिहायची 62. त्यानंतर हे क्रॉस वाल्या हा जो 3 आहे तो या 62 मधून मायनस करायचा. 62 - 3 62 - 3 किती येतात. 62 - 3 सांगा बघू दे किती येतात. 59. त्यानंतर काय करायचं हा जो 59 आहे त्या 59 मधून परत काय मायनस करायचं. असे क्रॉसवाले मायनस करत जायचे. 59 मधून किती मायनस करायचे इथे पुन्हा 3 मायनस करा 59 मध्ये. ठीक आहे. 59 मधून 3 मायनस केले 56 येतात. आता 56 मधून काय मायनस करायचं इथे 56 मधून 9 मायनस करा. 56 मधून 9 मायनस केल्यानंतर किती येणार 47. त्यानंतर काय करायचं पुढे 47 मधून या 47 मधून किती मायनस करायचे 47 मधून किती मायनस करायचे हे क्रॉस वाले मायनस करत जायचे. 9 47 - 9 किती
38 मधून किती मायनस करायचे? 38 मायनस ही फ्रिक्वेन्सी मायनस करायची क्रॉस वाली. किती मायनस करू इथे? 38 मधून बोला. 13 मायनस करावं लागेल. 38 मधून 13 गेले तुमचे 25 येतात. त्यानंतर 25 मधून 6 मायनस करा. 25 मधून 6 मायनस केले 19. त्यानंतर 19 मधून 6 13. 13 मधून 19 मधून 5 मायनस करणार आपण. एक क्रॉस वाले मायनस करणार. 14 येणार. 19 मधून 6 नाही, 19 मधून 5 मायनस केले त्यानंतर 14 येणार. 14 मधून 6 मायनस केले 8 येणार आणि इथे 8 मधून हे 5 मायनस केले 3 येणार. इथे बरोबर 30 फ्रिक्वेन्सी आली पाहिजे जी इथे जी असते ना ते इथे आन्सर आलं पाहिजे फायनल. म्हणजे तुमचं बरोबर आहे. मोर दॅन टाईप. ठीक आहे. तर अशा प्रकारे मोर दॅन टाईपची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार करायची. याच्यावरून आपल्याला नंतर क्वेश्चन त्यांनी बनवून दिलेले आहेत. क्वेश्चन विचारलेले आहेत. क्वेश्चन काय आहेत बघा. हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 40 और अबाव 40. म्हणजे 40 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले किती स्टुडंट आहेत? ज्यांना 40 पेक्षा जास्त मार्क मिळाले. तर 40 पेक्षा जास्त मार्क मिळालेले जे आहेत स्टुडंट ते 40 जे आहे ते 2 ठिकाणी आहे. म्हणजे आपण कोणत्या क्लासची ही मोर दॅन टाईपची फ्रिक्वेन्सी बघायची आहे. पण 40 2 ठिकाणी आहे. इथे पण आहे 40 आणि इथे पण आहे. म्हणजे 30 to 40 मध्ये पण 40 येतात. 40 to 50 मध्ये पण 40 आहेत. मग मोर दॅन 40 जर आपल्याला अबाव 40 वाले स्टुडंट्स पाहिजेत की अबाव 40 मार्क्स मिळालेले किती स्टुडंट आहेत ज्यांना 40 पेक्षा जास्त मार्क 40 पेक्षा स्टुडंट जर तुम्हाला शोधायचे आहेत तर जिथे 40 लोअर लिमिट आहे ना बघा दोन क्लासमध्ये 40 आहे. 30 to 40 मध्ये पण 40 आहे आणि 40 to 50 मध्ये पण 40. तर आपण कोणत्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची ज्याच्यामध्ये 40 लोअर लिमिट आहे. लोअर खालचं लिमिट आहे. ज्या क्लासमध्ये 40 लोअर लिमिट आहे असा क्लास कोणता आहे? 30 to 40 मध्ये लोअर लिमिट आहे तो की 40 to 50 मध्ये लोअर आहे? 40 जो आहे तो कोणत्या क्लासमध्ये लोअर आहे? 30 to 40 जो क्लास आहे त्या 30 to 40 मध्ये 30 लोअर क्लास लिमिट आहे. 40 अप्पर क्लास लिमिट आहे आणि 40 to 50 मध्ये 40 लोअर क्लास लिमिट आहे. 50 अप्पर क्लास लिमिट आहे. म्हणजे आपल्याला कोणता क्लास घ्यायचा आहे? आपल्याला जिथे 40 लोअर क्लास लिमिट आहे म्हणजे 40 to 50 हा क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे 38. सरळ बघायची 38. म्हणजे 38 स्टुडंट असे आहेत ज्यांना 40 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. 40 कोणता पण नंबर तुम्हाला दिला असेल मोर दॅन 40 दिला, मोर दॅन 60 दिला, मोर दॅन 30 दिला तर तो जो मोर दॅनच्या पुढचा जो नंबर आहे तो लोअर कुठे आहे म्हणजे लोअर क्लास लिमिट कुठे आहे त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची. म्हणजे आता समजा तुम्हाला विचारलं की हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 60 और अबाव 60 जास्त 60 पेक्षा अबाव म्हणजे 60 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले स्टुडंट किती आहेत? तर 60 लोअर क्लास लिमिट कशामध्ये आहे ते बघायचं. किती आहे? 60. इथे 60 लोअर आहे की इथे 60 लोअर आहे? 60 खालचं लिमिट कुठे आहे? 50 to 60 मध्ये की 60 to 70 मध्ये लोअर क्लास लिमिट आहे? 60 हा लोअर क्लास लिमिट कोणत्या क्लासमध्ये? 50 to 60 मध्ये तो लोअर आहे की 60 to 70 मध्ये तो लोअर आहे? कशामध्ये लोअर आहे? 50 to 60 मध्ये तर तो लोअर नाहीये कारण 50 to 60 मध्ये 50 लोअर आहे. 60 अप्पर लिमिट आहे. 60 to 70 मध्ये तो लोअर आहे. तेव्हा 19 स्टुडंट असे आहेत ज्यांना 60 और अबाव मार्क्स मिळालेले. ठीक आहे.
तर असे ते क्वेश्चनचे आन्सर करायचे असतात. कळलं? आता पुढचं जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे. बाय.